गंगा जव घडले, जीवीच्या अति जडले. कुठं राहतात तर जीवाच्या शेजारीच महाराज. काही आपल्यापासून लांब राहतात म्हणून आपल्याला त्रास देतात असंही काही नाही. आपल्या जवळ, जीवाजवळ, जीवीच्या अति जडले, जीवाच्या शेजारी राहतात. पण त्यांचा महिमा असा आहे की नातोडते गिवसिले ब्रह्मादिका. हे सगळे जवळ आहे आपल्या, सगळं खरं आहे. परंतु ब्रह्मादिकाने जर कधी विचार केला, ब्रह्मा आहे ज्यांच्या आधी, म्हणजे असे ब्रह्मदेव, सूर्यदेव, अग्निदेव असे हे जे मोठमोठाल्या खात्याचे मोठमोठाले मंत्री आहे, या मंत्र्यांनी जर ठरवलं या काम क्रोधाला शोधण्याचं, तरी सुद्धा हे सापडत नाही महाराज. महाराज काय काम आणि क्रोधाची ताकद म्हणावी लागेल. ज्ञानावर तुकोबराने एका ठिकाणी त्याला येडक्याची उपमा दिली. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा. केला रावणाचा चिंता, दुर्योधना हाणली गदा, घेतला प्राण वगैरे खूप छान वर्णन केलं काम क्रोधाचं. त्यामध्ये काय ब्रह्मदेवाचं वगैरे त्याच्यात वर्णन आलेले. तर हे काम आणि क्रोध असे की महाराज ब्रह्मादिकांना सुद्धा हे काय करत नाही, हाती लागत नाही महाराज, त्याला पराभव करून देत नाही. ब्रह्मादिकांचाही पराभव करणारे असे शक्तिवान हे काम आणि क्रोध आहे. पुढं कुठं राहतात यांचं ठिकाण कोणते, पत्ता सांगायचं नेमकं, तर ज्ञानोबा त्यांचा पत्ता सांगतायत. ज्ञानोबा म्हणतात, हे चैतन्याच्या शेजारी वसती ज्ञानाच्या एका आहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावर्तीना. ज्ञानोबा म्हणतात, हे चैतन्याच्या शेजारी वसती, एक ज्ञानाच्या एका आहारी वसती. हे चैतन्याच्या शेजारी, चैतन्य म्हणजे आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, परमात्मा म्हणतो, असे जे अनेक आपण शब्द वापरतो, ते ज्या चैतन्याकरता वापरतो त्या चैतन्याच्या जे शेजारी राहतात. म्हणजे कोणत्या, आपल्या शेजारी, आपल्या आत्म्याच्या शेजारी, आपलं जे खरं मूळ स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपाच्या शेजारी. आणि ज्ञानाच्या एका आहारी, ज्ञान एका बाजूला असतं आणि हे एका बाजूला असतं. म्हणजे ज्ञान एका कोपऱ्यात असलं की हे दुसऱ्या कोपऱ्यात असतात. ते चैतन्याच्या शेजारी, ज्ञानाच्या एका आहारी वसती, चैतन्याच्या शेजारी आणि ज्ञानाच्या बाजूलाच काय करतात, ते राहतात. वस्ती म्हणजे राहतात. म्हणून प्रवर्तले महामारी सावर्तीना. म्हणून हे महामारी म्हणजे जगाचा नाश करण्याकरता जर प्रवृत्त झाले तर सावरत नाही महाराज, थांबतच नाही कोणत्याच्या. खूप लोक मारतात, हे सापडत नाही कोणाला. ज्ञानोबा कसे मारतात होई लोकांना, यांच्याजवळ काय नेमकं हत्यार काय, यांच्याजवळ कशाने मारतात. आता जर कधी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना कसं मारलं, तर लोक म्हणतात तलवारीने मारलं. अर्जुनाने कौरवांना कसं मारलं, तर धनुष्याने मारलं. पण हे नेमकं कशाच्या माध्यमातून मारतात, ज्ञानोबा आता त्याचं वर्णन करतात, कसं मारतात. तर यांची मारण्याची पद्धत सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, हे बुडवतात. हे काय करतात, पाण्यात बुडून मारतात. पण महाराज पाण्यात बुडून मारतात पण तिथं पाणी नसतं, असं ज्ञानोबा म्हणतात. हे जळे विन बुडविती. ते माणसाला बुडवतात पण पाण्या वाचून बुडवतात, पाण्यात बुडवतात आणि पाण्या वाचून बुडवतात. हे जळे विन बुडविती, आगे विन जाळीती. हे जाळीतात पण आगने न लावता जाळतात. हे जळे विन बुडविती, आगे विन जाळीती, आणि न बांधिता कवळीती प्राणी येते. प्राण्यांना कवळीतात ते पण बांधत नाही. न बांधता काय करतात, हे प्राण्यांना कवळून ठेवतात, आवळून ठेवतात. हे जळे विन बुडविती, आगे विन जाळीती, न बांधिता कवळीती प्राणी येते. हे काय करतात, पाण्या वाचून माणसाला बुडवतात, आगे वाचून माणसाला जाळतात, आणि न बांधता काय करतात, हे आपल्याला बांधून ठेवतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरिके विन बांधिती, ज्ञानी असे तरी वदिती पैज देवनी. ज्ञानोबा म्हणतात, हे शस्त्रे विन साधिती, हे शस्त्र वाचून काय करतात, आपला शोध घेतात, साधतात, मारतात. दोरिके विन बांधिती, दोरी वाचून आपल्याला काय करतात, बांधून टाकतात. काम करतात वर्णन काय करतात ज्ञानोबा, बांधतात म्हणे. बांधण्याचं काय महाराज या दोऱ्याचं काम. आणि दोरिके विन बांधिती, आणि ज्ञानी अशी तरी वदिती पैज देवनी. आणि ज्ञानी जो म्हणून घेतो असा जो ज्ञानी आहे, या ज्ञानानंतर पैन लावून मारतात महाराज, वदिती, वध करतात. हे शस्त्रे विन साधिती, शस्त्रा वाचून साधतात. दोरिके विन बांधिती, दोरी वाचून आपल्याला बांधतात. आणि ज्ञानी अशी तरी वदिती पैज देवनी. आणि ज्ञानी पुरुषांना हे काय करतात, पैन लावून काय करतात महाराज, वदिती, मारतात. बांधण्याचं काम असतं त्या कामाने क्रोधांचं. त्यालाच आशा म्हणतात, त्यालाच क्रोध काम म्हणतात, त्याला तृष्णा म्हणतात. असे जे अनेक शब्द आहेत यांचं काय, बांधण्याचं काम असतं. बांधतात महाराज, ही दोरच आहे. म्हणून
अनेक ठिकाणी संत वाङ्मयामध्ये यांना जे शब्द आलेले ते बांधण्यात आलेले. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे. त्यांनी ही आशा उपटावी आणि मग परमार्थाला लागावं. महाराज या आशेवर विजय मिळवल्याशिवाय परमार्थ करणं हे निरर्थकच आहे. गुरुवारी गाथावरती बाबा एक नेहमी दृष्टांत सांगतात. आणि काही शंकर सोसायटीचे युवा तरुण मंडळ, शंकर सोसायटी म्हणल्यावर कळलं ना, हा, तर हे गेले एक दिवस महाराज तमाशा बघायला जायचं. तर गाव आणि गावाच्या शेजारी 4-5 किलोमीटरवर तमाशा होता म्हणून तमाशा बघण्याकरता हे गेलेले. तमाशा बघण्याकरता गेले तर जाताना महाराज मधात गावाच्या दोन्ही एक नदी आडवी होती, नदी जायची म्हणून यांनी आता पलीकडे तर जायचं म्हणून एक नावाडी बघितला, नावाड्याला काही पैसे दिले आणि समोर गेले, पलीकडे गेले. तमाशा वगैरे बघितला 12-1 वाजूस्तर आणि तिथून पुढे यांचा तमाशा सुरू झाला. तू वड मग तू वड मग तू वड असे महाराज 12ला बसले होते. 1 वाजूस्तर यांनी गांजा वळला आणि नंतर फुल तल्ली झाली आणि निघाले. आता जाऊ म्हणे गावाकडे, घरी जाऊ म्हणे म्हणून घरी निघाले. तर नदी लोक आले आणि पलीकडे जायचं म्हणे. एक म्हणतो दुसऱ्याला म्हणे अरे आपण आलोय खरं पण जायचं कसं पलीकडं. म्हणजे जसं आलो तसं जाऊ म्हणे आलो तर नावेत म्हणे. मग म्हणे आता जाऊ म्हणे नावेत. पण दुसरा एक असं म्हटला अरे म्हणे तेव्हा नावाडी इथं होता म्हणे म्हणून आपण आलो, आता नावाडी कुठे. म्हणे काय झालं मग नावाडी नाही तर. नावाडी नाही, नाव तर आहे ना. अरे नावाडी लोक काय करतात, नाव तिथंच नदीवरच सोडून देतात. कारण नाव काही डोक्यावर घरी घेऊन जाता येत नाही, ते पाण्यातच ठेवावं लागतं म्हणून नाव तिथंच काय करतात सोडून दिलं जातात. त्याला दगड वगैरे बांधतात किंवा भिंतीला एखाद्या दगडाला वगैरे बांधून तिथंच पाण्यातच नाव यांच्या तरत असतात. म्हणजे ठीक आहे म्हणे आपण काही कोणापेक्षा कमी का, आपण आणू म्हणे नाव जर नावडे नसेल तर. परत बसले सगळे 7-8 जण होते नावेत बसले. रात्री 2 वाजता नावेत बसले आणि 2 वाजल्यापासून भाता आणायला सुरू केलं. याचा दम जिरला की दुसरा आणतो, दुसऱ्या जिरला की तिसरा आणतो, तिसऱ्या जिरला की चौथा आणतो. असं सगळ्यांनी महाराज शेवटी सकाळचे 6 वाजत आले तरी महाराज पलीकडला टोक येत नाही. एक जण म्हणे अरे रात्री 2 वाजल्यापासून आपण भाता आणतोय अजूनही नदीचा हात टोक आला नाही, नेमकं पूर वगैरे आला काय म्हणे. दुसरा म्हटला पुढला टोक येण्याचं सोड म्हणे, मागायला बघ म्हणे किती लांब गेला तर. परत माग बघितलं तर तिथंच होते. का, कारण महाराज हे भाता तर आणत होते पण मागल्या ज्या दोऱ्या त्या नावाला बांधलं त्या दोऱ्याच यांनी सोडल्या नाही आणि नुसतं भाता आणत होती. तसं महाराज जर आशा आपल्या हात असली, काम जर आपल्या हात असला तर महाराज परमार्थाचे किती का भाते आणा आपण तिथंच राहतो. म्हणून संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी उपदेश करताना हा उपदेश आलेला आहे की आशा काय करा तुम्ही बाजला काढा. तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेशी कुरवंडी करी. आधी अगोदर काय करतो आशा बाजूला ठेव आणि मग काय कर या योगाच्या परमार्थाच्या मार्गाला लाग. कारण जोपर्यंत ही आशा आहे, काम आहे तोपर्यंत परमार्थ तुझा साध्य होणार नाही. आशा म्हणजे काय, हे भेटन ते भेटन, हे भेटावं ते भेटावं, याने मला सपोर्ट करावा त्याने मला सपोर्ट करावा, ही जी आशा आहे ही आशा काय करते परमार्थामध्ये आपल्याला साध्य होऊ देत नाही. म्हणून ज्ञानोबा हे तेच म्हणतात दोरी केविन बांधिती. ही आशा जी आहे म्हणजे काम जो आहे हा काय करतो दोरी वाचून बांधतो म्हणजे काय करतो आवळून धरतो. हे शस्त्रेविन साधिती दोरी केविन बांधिती आणि ज्ञानी अशी तरी वदिती पैज देऊन. ज्ञानी पुरुषांना पैन लावून महाराज जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात, हुशार म्हणून घेतात यांना पैज लावून काय करतात हरवतात, मारतात. अजून काय करतात हे चिकले विन रोविती पाशिके विन गोविती हे कवना जोगे न होती अंतवटपणे. हे चिकले विन रोविती हे काम क्रोध काय करतात आपल्याला रवितात पण चिखलात नाही रवित. चिखले विन रोविती ज्ञानोबा म्हणतात चिखला वाचून हे काय करतात आपल्याला रोवतात. पाशिके विन गोविती जाळ्या वाचून आपल्याला काय करतात अडकून टाकतात. हे कवना जोगे न होती ते कोणालाही सापडा जोगे होत नाही महाराज, सापडतच नाही महाराज कोणाला. का नाही सापडत तर अंतवटपणे. ज्ञानोबा म्हणतात हे आत असल्यामुळं. कारण माणूस सापडू कोणाला शकतो जे बाहेर आहे. बाहेर जर एखादा चोर पळाला सापडतो, बाहेर एखादा कोणी असेल तर त्याला सापडता येतं, हारला वगैरे सापडू शकतो. पण हे काम आणि क्रोध आत आहे महाराज.
आणि माणसाचा स्वभाव असा झालेला आहे, हा आत नाही पाहत, बाहेर पाहतो. बघा ना तुम्ही, आपली इंद्रिय पण जे आहे ना सगळे, ते सगळे बहिर्मुखच आहे. एखादं तरी इंद्रिय आहे का आपलं आत दिसणार आपल्याला? डोळे महाराज, डोळ्यांना आतलं दिसतं नाही महाराज, नुसतं बाहेरचं दिसतं. नाकाचा नाकपुड्या काही आतला वास नाही घेत, बाहेरचा वास घेतात. कानाचे गोलक बाहेर आहे. कोणतंही इंद्रिय घ्या, तो इंद्रिय तेही काय करतं, त्याला बाहेरचा स्पर्श करतो. म्हणजे आत विषय नाही असं नाही, पण आपले जे इंद्रिय आहे हे आतलं काही स्वीकारितच नाही. तुम्हाला काय वाटतं, आत आपल्या घाण नाही का वास यायला? आहे ना, पण आपला आतला घाण वास नाही, बाहेरचा येतो. आतमध्ये आपले शब्द नाही का, आतमध्ये काही आवाज होत नाही का? होतो, पण कानाला तो नाही आवाज येत, बाहेरचा आवाज येतो. आतमध्ये आपल्या काहीच नाही असं नाही, पण डोळ्याला आतलं नाही दिसत, बाहेरचं दिसतं. का? कारण पुरुषाला बाहेर पाळण्याची सवय आणि काम आणि क्रोध काय आहे? आत आहे. मनुष्य बऱ्याच जणांना शत्रू मानून बसतो, हा माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे. पण खरे जर बघितले तर महाराज सगळ्या जीवाचे हे काम आणि क्रोध दोनच शत्रू आहे महाराज. तसे 3 सांगितलेले, काम, क्रोध आणि लोभ. त्रिविधम नरक स्वेदम द्वारम नाशनम आत्मनम, 18व्या अध्यायातला श्लोक आहे. त्या ठिकाणी 3 सांगितलेले, या ठिकाणी 2 आलेले. हे काम आणि क्रोध काय आहे? खरे माणसाचे शत्रू आहे. पुढला श्लोक आहे, ध्रुमेन वियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यथोमलेन आवृतो गर्भस तथा तेन दमावृतम. आता काम आणि क्रोधाचं वर्णन केलेले ज्ञानवाल्यांनी. पुन्हा ते काम क्रोध अजून कसे आहे, त्यांचं काय कार्य आहे, थोडंफार स्पष्ट करतात पुढं. ज्ञानोबराय म्हणतात, यथा ज्याप्रमाणे ध्रुमेन वन्नीही च, धुळीने, वन्नीही म्हणजे अग्नी, धुपणाने अग्नी, च म्हणजे आणि, ध्रुमेन वियते वन्य यथा मलेन आदर्श अव्रियते च. हा, ध्रुमेन म्हणजे धुपणाने, धुमेन म्हणजे धुपणाने, वन्नी म्हणजे अग्नी, आव्रियते जसं धुपणाने अग्नी झाकल्या जातो. ध्रुमेन वियते वन्नी ही शब्दाचा अर्थ काय? धुपणाने जसा अग्नी झाकला जातो. एखाद्या थोडेफार लाकडं गोळा केले आणि अग्नी जर लावून दिला तर वर काय होतो? धुपण येतं, आणि त्या धुपणाने काय होतं? अग्नी झाकल्या जातो. दृष्टांत दिलेला आहे भगवंताने. यथा म्हणजे ज्याप्रमाणे धुपणाने अग्नी झाकल्या जातो, च आणि मलेन आदर्श आव्रियते ज्याप्रमाणे आरसा, आपला चेहरा बघण्याचा शृंगार करताना आपण जो चेहरा बघतो तो आरसा जसा धुळीने झाकला जातो. आरशावर जर धूळ बसली तर आरसा काय करतो? झाकला जातो, आपला चेहरा नीट त्यामध्ये दिसत नाही. यथा किंवा ज्याप्रमाणे उमलेन गर्भ आवृते ज्याप्रमाणे उमलेन म्हणजे त्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा एक जाराचं वेष्टन असतं आणि त्या वेष्टनामध्ये आपण काय असतो? आवृत्त असतो, झाकलेलो असतो. कारण जे आपल्या ज्या प्रजाती आहे, जन्म घेण्याची जी पद्धत आहे ती 4 प्रकारची आहे: अंड, जार, स्वेदज आणि उद्बीज. त्यामध्ये आपण मनुष्य हा जारजामध्ये येतो. म्हणून पुरुष जेव्हा जन्माला येतो तेव्हा हा जाराच्या काय असतो? वेष्टनामध्ये असतो. अंडज हे जे प्राणी असतात हे अंड्याच्या वेष्टनामध्ये असतात, आणि जारज हे जे प्राणी आहे हे काय एक जार, आईच्या गर्भामध्ये एक जारापासून एक गोल खोली तयार झालेली असते, त्या खोलीमध्ये हा काय असतो? गर्भ असतो. पण तो कशाचा असतो? जाराचा. म्हणजे उमलेन म्हणजे काय? जाराच्या खोलीमध्ये त्या आवरणामध्ये जसा गर्भ असतो तथा त्याप्रमाणे इदम तेन इदम आवृत्तम त्याप्रमाणे तेन म्हणजे काम आणि क्रोधाने, इदम म्हणजे हे ज्ञान, आवृत्तम आवरलेलं आहे, झाकलेलं आहे. श्लोकाचा अर्थ कळला का? भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे धुपणाने अग्नी झाकला जातो, ज्याप्रमाणे मळाने म्हणजे धुळीने आरसा झाकला जातो, ज्याप्रमाणे जाराने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे हे काम क्रोध ज्ञानाला झाकतात. श्लोकाचा अर्थ यात म्हणजे 3 तर दृष्टांताचे. धुपणाने अग्नी झाकला जातो, मळाने आरसा झाकला जातो आणि जाराने गर्भ झाकला जातो. त्याप्रमाणे हा
काम आणि क्रोध ज्ञानाला काय करतो, झाकतो. असे या श्लोकाचा काय आहे, अर्थ आहे. ज्ञानोबराय त्याखाली विवेचन करताना म्हणतात, जैसी चंदनाची मुळी घेऊ सोने घे पे व्याळी ना तरी उल्माची कोळी गर्भस्थानी. ज्ञानोबराय आता या श्लोकामध्ये अगोदरचे 3 दृष्टांत आहे आणि ज्ञानोबराय ते सुद्धा कळण्याकरता अजून दृष्टांत देतात. म्हणजे दृष्टांत कळण्याकरता दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात, जैसी चंदनाची मुळी व्याळे घेऊसुनी घेते. चंदन तुम्ही बघितलं का? चंदनाचं झाड खरोखर नका बघिना, पुष्पराज मध्ये जर बघितलं असेल ना, हा तर चंदन, ते पुष्पामधलं चंदन कसं आहे, लाल चंदन आहे. लाल चंदनाला सुगंध नसतो. चंदनाला जे पांढरं चंदन असतं त्या चंदनाला काय असतो, सुगंध असतो. म्हणून ते पुष्पराजला चोरून नेत आलं. तर जे सुगंधी चंदन असतं ते चोरता येत नाही सहसा. तर हे मलयागिरी पर्वतामध्ये चंदनाचा काय असतो, जास्त संख्येमध्ये मलयागिरी पर्वतावर हे चंदन आहे. हे चंदन खूप थंड असतं. थंड असल्यामुळं हे जे विषारी सर्प आहे, हे सर्प काय करतात, त्याच्या मुळीला वेढा देऊन बसतात. ज्ञानोबराय तो दृष्टांत देतात, जैसी चंदनाची मुळी व्याळे म्हणजे सापाने नागाने घेऊसुनी घेपे, त्याला काय करतात, येडा मारून बसतात. कारण यांच्या शरीरामध्ये विष असल्यामुळे यांना ते पोळत असतं आणि ते विषातून शांत व्हावं म्हणून हे काय करतात, चंदनाला येडा देऊन बसत असतात साप. हे जसे चंदनाला वेढा देऊन बसतात किंवा नातरी उल्माची कोळी गर्भस्थानी. उल्माची म्हणजे गर्भवेष्टनाची खोलीत जसं गर्भ हा झाकलेला असतो. का प्रभे विन भानू धुमे विन हुताशनो जैसा दर्पण मल हेनू काहीच नसे का. किंवा प्रभे विन भानू, प्रभे वाचून भानू, प्रभेने जसा भानू झाकला जातो. प्रभा कोणाची आहे, भानूचीच. प्रभा म्हणजे काय, प्रकाश. प्रकाशामध्ये जसा काय करतो, भानू झाकला जातो. धुमे विन हुताशनो, धुपना वाचून हुताशन. हुताशन म्हणजे काय, अग्नी. हा दृष्टांत कशी आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त ते राहू शकत नाही. प्रकाशा वाचून सूर्य राहू शकतो का, नाही. सूर्य आहे तर तिथं प्रकाशही राहणार. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, का प्रभे विन भानू, प्रभा वाचून भानू राहू शकत नाही. धुमे विन हुताशनो, हुताशन म्हणजे अग्नी, हा धुपना वाचून राहू शकत नाही. म्हणून आपल्यामध्ये एक व्याप्तीच पडलेली ना, न्यायशास्त्रकाराने एक व्याप्तीच काढलेली महाराज. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्यही. ज्या ज्या ठिकाणी काय आहे, धूपण आहे त्या त्या ठिकाणी अग्नी आहे. का, कारण अग्नी वाचून धूपण कुठंच राहत नाही. धूपण दिसलं की समजावं काय इथं आहे, अग्नी आहे. म्हणून का प्रभे विन भानू, प्रकाशा वाचून भानू राहू शकत नाही, सूर्य राहू शकत नाही. धुमे विन हुताशनो, धुपना वाचून हुताशन म्हणजे अग्नी राहू शकत नाही. जैसा दर्पण मल हिनू काहीच नसे. ज्ञानोबराय म्हणतात, मळा वाचून दर्पण काहीच नसतं महाराज. दर्पण म्हणजे काय, आरसा. आरशावर मळ नाही असं कधीच होत नाही, थोडाफार तरी मळ असतोच. आणि खरं जर बघितलं तर आरसाच हा काय होतो, धुळीपासून वाळूपासून काय होतो, तयार होतो. पार्थिव तत्व आहे आरसा. ज्या वेळेस अग्नीच्या साह्याने वाळूला अतिशय तापमान दिलं जातं तेव्हा त्यापासून काय होतो, काच तयार होत असतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, का जैसा दर्पण मला येणू काहीच नसे. दर्पण म्हणजे आरसा, हा मळा वाचून कसाच राहत नाही. तैसे, आता हे झाले वरले 2 ओव्यामध्ये दृष्टांत आणि खाली ज्ञानोबराय त्याचा सिद्धांत म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे त्याप्रमाणे. तैसे नाम कैसे, जैसे चंदनाची मुळी व्याळी घेऊसुनी घेपे, का उल्माचे खोळी गर्भस्थाने. स्थान जसा उल्माच्या खोलीने झाकला जातो. किंवा जसा प्रभे वाचून भानू राहत नाही, धुपना वाचून हुताशन राहत नाही, जसा दर्पण मळा वाचून राहत नाही, तैसे त्याप्रमाणे इविन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडीने पांगुतले बीजने पजे, त्याप्रमाणे इहिविन. इही शब्दाचा अर्थ काय करायचं इथं, काम आणि क्रोध. या काम आणि क्रोधा वाचून आम्ही ज्ञान एकलं कधीच बघितलं नाही असं ज्ञानोबराय म्हणतात. कारण ज्ञानोबरायने ज्ञान बघितलेलं होतं आणि ज्ञानोबराय म्हणतात, हे ज्ञान मी जिथं जिथं बघितलं तिथं तिथं काम आणि क्रोधही काय केले, बघितले. कसं, जसं कोंडीने पांगुतले बीजने पजे. जसं बीज
म्हणजे बी ज्वारीचा असो बाजरीचा असो, हे बी कसं निर्माण होतं तर कोंडेनी पांगुतले. कोंडा त्यामध्ये असतो. कोंडा म्हणजे काय, ते भुसकट. त्या भुसकटामध्येच काय असतं, बी निर्माण होतं. तसं हे ज्ञान हे या काम आणि क्रोधामध्येच निर्माण होतं. काम आणि क्रोधावाचं ज्ञान आहे असं शक्यतो कधी होत नाही. ही विनय कले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी पांगुतले बीज निपजे. जसं कोंड्यासह बीज निर्माण होतं त्याप्रमाणे ज्ञान या काम आणि क्रोधाला सोडून कधी राहत नाही. पुढला श्लोक आहे, आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा काम रूपेन कौंतेय दुष्पुरेण अमलेन च. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंत म्हणतात, दुष्पुरेण अनलेन इव कामरूपेण कौंतेय. कौंतेय म्हणजे हे अर्जुना. कौंतेय अर्जुनाचं काय आहे, नाव आहे. कारण अर्जुनाच्या आईचं नाव आहे कुंती आणि कुंतीचा तो पुत्र असल्यामुळे त्याला काय म्हणतात, कौंतेय. कौंतेय म्हणजे हे अर्जुना संबोधन. अनलेन दुष्पुरेन, अनलेन अग्निप्रमाणे, दुष्पुरेन कधीही पूर्ण न होणारा अग्निप्रमाणे. अग्नी कसा आहे, अग्नी कधी शांत होतो का. आपण काल मागल्या सोमवारी एक श्लोक सांगितला होता ना, हविष्या कृष्ण मर्त्यमेव. म्हणजे अग्नी काय, त्यामध्ये किती हवे द्रव्य टाकले म्हणजे त्याचं पोट भरतं नाही भरत. त्याच्यात किती काही सरपण टाकलं की तो अधिकच वाढत असतो. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, दुष्पुरेन कधी पूर्ण न होणारा, अनलेन म्हणजे अग्निप्रमाणे, कामरूपेन तसा हा काय आहे, काम आहे. हा ज्ञानिन नित्यवैरिणम विद्धी. हा ज्ञानाचा नित्यवैरी आहे असं तू समज. का, कारण ज्ञानम आवृत्तम येन तेन इदम ज्ञानम आवृत्तम. त्याने हे ज्ञान काय केलेलं आहे, आवृत्त केलेलं आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे की हा काम आणि क्रोध कसा आहे तर अग्निप्रमाणे आहे. अग्नी कसा असतो, कधी शांत न होणारा. म्हणजे पाणी टाकल्यावर होत नाही शांत असं नाही, पाणी टाकल्यावर होतो. पण अग्नीमध्ये किती काही हविद्रव्य टाकले, सरपण टाकलं की अग्नी शांत होत नाही. त्याप्रमाणे या काम आणि क्रोधाला कितीही विषय दिले की हे काम आणि क्रोध काय होत नाही, पूर्ण होत नाही. म्हणून याला काय म्हणलेले, अनलेन इव अग्निप्रमाणे असलेले, कामरूपेन कोण, काम स्वरूप असलेले, काम स्वरूप काम. हे काम आणि क्रोध कसे आहे, अग्निप्रमाणे आहे. आणि यांना तू काय कर, तू शत्रू समज. काम आणि क्रोधाला तू शत्रू समज. का समज, कारण या काम आणि क्रोधाने ज्ञानाला आवरण घातलेले, म्हणून तू काय कर, यांना शत्रू समज. असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलं. ज्ञानोबराय त्याचं विवेचन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी असे प्रवृद्ध म्हणून हे अगाध होऊन ठेले. ज्ञानोबराय म्हणतात, तसं जर बघितलं तर ज्ञान हे कधीच अशुद्ध नसतं. ज्ञान हे कधीही शुद्धच आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, ज्ञान हे शुद्धच आहे. परी परंतु ही असे प्रवृद्ध, परंतु या काम आणि क्रोधाने काय केलं, त्याला झाकलेले. आणि झाकलं की मग त्याला शुद्ध नाही म्हणतायत महाराज. झाकलं कसं शुद्ध राहील, झाकल्यावर त्याला पाणी किती काही शुद्ध असलं त्याच्यावर शेवळ आलं, मनावर त्याला आता शुद्ध आहे म्हणून नाही म्हणतायत. फिल्टर मध्ये ते ऐकू नाही शकत. म्हणून ही असे प्रवृद्ध, परंतु याने काय केलं, त्याला प्रवृद्ध केलेले, थांबवलेले. म्हणून हे अगाध होऊन ठेवले. म्हणून हे काम आणि क्रोध अगाध मोठाले होऊन राहिलेले महाराज. यांची ही जी ख्याती वाढली ती कशामुळं, कारण याने ज्ञानाला झाकलं. आणि ज्ञानाला झाकलं का महाराज मग हे अचानकच काय झाले, ज्ञानापेक्षा मोठे झाले. सगळ्यात जगात काय मोठं असेल तर ज्ञान मोठे, आणि ज्ञानाला ज्याने झाकलं ते मग अचानकच काय झाले, मोठे झाले. म्हणून हे अगाध होऊन ठेवले. म्हणून हे अगाध झालेले, मोठे झालेले. आधी मग ज्ञानोबराय म्हणतात, काय करतो, आधी तेज नावे मग ते ज्ञान पावावे, तो पराभव न संभवे रागद्वेषा. ज्ञानोबराय आता या काम क्रोधावर विजय मिळवण्याचा उपाय सांगतात. ज्ञानोबराय काय म्हणतात, आधी या तेज नावे, तुला ज्ञान प्राप्त करायचं ना तर ज्ञान प्राप्त करायच्या भानगडीत नको बसू. तू अगोदर काय कर, या तेज नावे, पहिले यांचा काय कर, पराभव कर. यांना तू मार, कामाला आणि क्रोधाला, मग ते ज्ञान पावावे. मग मुक्त ज्ञान होतं ते ज्ञान मग प्राप्त करून घे. कधी, जे तुकोबरायला सांगितलं, तुका म्हणे जरी योगाची तातडी आशिषी कुरवंडी करी आधी. तुला ज्ञानाची अपेक्षा ना
तर आशावादला कर. संन्यासी व्हायचं ना, आशावादला कर. तसंच ज्ञानोबा म्हणतात, अगोदर ही आशा जिंक, अगोदर या कामावर आणि क्रोधावर विजय मिळव, मग ज्ञानाच्या भानगडीत पड. मग काय होईल ज्ञानोबा त्याच्यामुळं, तो पराभव न संभवे रागद्वेषा. मग राग म्हणजे प्रीती, प्रीती म्हणजेच काय, आशा, आणि द्वेष, राग आणि द्वेषाकडून काय होणार नाही, आपला पराभव संभवणार नाही. हे राग आणि द्वेष आपला काय करू शकणार नाही, पराभव करू शकणार नाही. आणि राग द्वेष गेली की महाराज मग तू ज्ञानीच आहे. कारण ही ज्ञानाची जी लिंक आलेली आहे, ही राग द्वेषापासूनच काय झालेली आहे, आपल्यापर्यंत आलेली आहे. हेच कट विषय विचार सागरातला असू द्या. तर राग द्वेषाकडून आपला काय होणार नाही, पराभव होणार नाही. कारण यांना न जिंकता जर कधी आपण ज्ञानाच्या भानगडीत पडलो तर काय होईल, तर ज्ञानोबा त्याचं उत्तर देतात. ज्ञानोबा म्हणतात, या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसे आगी सवाओ होय. या ते साधावया लागी, यांना जिंकण्याकरता, या काम आणि क्रोधाला जिंकण्याकरता एखाद्याने जर बळ संपादन केलं, तर महाराज यांनी कितीकही बळ संपादन केलं की ते बळ आपल्याला सपोर्ट नाही करत, आपलं सहकार्य नाही करत, ते आपल्या विरोधात जातं आणि काम क्रोधाला मदत करतं. या काम क्रोधाचं विशेष आहे महाराज. ज्ञानोबा म्हणतात, या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसे आगी सवाओ होय. इंधन म्हणजे सरपण, जसं अग्नीला काय करतं, सहकार्य होतं, त्याप्रमाणे हे बळ आपण काम क्रोधावर विजय मिळवण्याकरता जे बळ संपादन केलेले, ते बळच काय करतं, त्याला सहकार्य करू लागतं. म्हणून काय होत नाही, आपल्याकडून त्याचा पराभव संभवत नाही. या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसे आगी सवाओ होय. याला मारण्याकरता आपण जेवढं बळ संपादन करू, ते आपला सपोर्ट सोडून देतं आणि काय करतं, या काम आणि क्रोधालाच काय करतं, वर्णन करतं. असे हे काम क्रोध आहे महाराज. खूपच विचित्र आहे महाराज. यांना जिंकण्याकरता काही करा महाराज, जिंकताच येत नाही महाराज. काही करा, एखाद्याने आशेचा त्याग करा म्हणून जपाचा मार्ग स्वीकारला की महाराज जपातून महाराज तो आशा करू लागतो, अपेक्षा करू लागतो. आता जप तप हे कशा करता चालू आहे, याच्यावर विजय मिळवण्याकरता, आणि महाराज हे त्या मार्गाला निघून जातो. त्या काम क्रोधाचं विशेष आहे महाराज. यांच्यावर मात करण्याकरता तुम्ही कोणतंही बळ आणा, ते काय करते, यांना सपोर्ट करतं महाराज. त्या नारदाच्या जीवनामध्ये असाच प्रसंग आला महाराज. नारद एक वेळेस हिंडता एका ठिकाणी गेले आणि खूप छान त्यांना एक जागा दिसली, आणि ती जागा त्यांना मनमोहक वाटली, रम्य वाटली महाराज. मग नारद असते हिंडतच राहतात, तसेही देवाचे अनन्य भक्त आहे, म्हणून या जागेवर त्यांना तपश्चर्या करण्याची इच्छा झाली. महाराज तिथंच बसले तप करत, अनेक वर्ष तप केलं, आणि अनेक वर्ष तप केल्यानंतर इंद्राला भीती वाटली. इंद्राला वाटलं, बाबा नारद तप करतायत, मग इंद्र भवन तर नाही मागणार ना, स्वर्ग तर नाही मागून घेणार ना देवाकडं. म्हणून महाराज त्याने काय केलं, आपली जी नेहमीची चाल आहे कोणावर विजय मिळवण्याची, ती काय केली, त्यांना चालवली महाराज. काही अप्सरा नारदाकडे त्यांना पाठवलेले आणि सांगितले, याचं काय करा, तपश्चर्या काय करा, भंग करा. महाराज त्या अप्सरा आलेले, त्यांनी त्यांचं जे कृत्य असतं, नाच गायन वगैरे ते केलं. नारदाची तपश्चर्या काय झाली, भंग झाली. नारद तपश्चर्यातून उठलेले महाराज. पण याच्या अगोदर जेव्हा असं झालं की इंद्राने अप्सरा पाठवल्या आणि कोणाचं तपश्चर्या जर भंग केली असली, तर एक तर महाराज त्याला काम निर्माण व्हायचा, त्या अप्सराच्या विषयी त्यांना काय व्हायचा, एक तर काम निर्माण व्हायचा, आणि काम निर्माण झाला की त्याचं काय व्हायचं, पुण्य संपायचं. किंवा एखाद्याला काम निर्माण नाही झाला तर यांनी आपली तपश्चर्या भंग केली म्हणून क्रोध निर्माण व्हायचा, आणि त्यांना काय करायचे, या श्राप देऊन टाकायच्या. पण नारद होते महाराज, तपश्चर्याचं तप होतं, भक्त होते महाराज, कामही निर्माण झाला नाही आणि त्यांच्यावर रागवलीही नाही. जा म्हणे, तुला सोडलं म्हणे, जा म्हणे, सांग म्हणे तुझ्या राजाला, इंद्राला, की हे आम्ही जी भक्ती करतोय, तपश्चर्या करतोय, ती इंद्र भवना करता नाही, तरी आम्ही आमच्या आनंदा करता करतोय महाराज. हे काय त्यांनी काम आणि क्रोधावर अस्त्र चालवलं. अस्त्र असं चालवलं की त्याच्यापासून कामाचंही निवृत्ती केली आणि क्रोधाची काय केली, निवृत्ती केली महाराज. पण मग हे काम क्रोध हार मानतील तर याला काम क्रोध कोण म्हणणार. किती काही बळ महाराज याच्यावर विजय मिळवण्याकरता संपादन करा, त्याच बळाला ते काय करतं, आपल्या विरोधात नेऊन उभा करतं.
हे काम क्रोध आहे महाराज. महाराज मग नारदाला वाटलं आपण कामावरही विजय मिळवला आणि क्रोधावरही विजय मिळवला. वा म्हणे वा, जे भगवान शंकराला जमलं नाही, भगवान शंकराने कामावर विजय मिळवला पण क्रोधावर नाही विजय मिळवता आला ना. ज्यावेळेस भगवान शंकरची तपश्चर्या भंग करण्याकरता कामदेव प्रकट झाले त्यावेळेस भगवान शंकराला काम नाही निर्माण झाला पण क्रोध निर्माण झाला आणि काय केलं, कामाला त्यांनी जाळून भस्म केलं. पण नारद म्हणतात वा, आपल्याला कामही निर्माण झालं नाही आणि क्रोधही निर्माण झाला नाही, याचा अर्थ मी भगवान शंकरापेक्षा काय झालो, मोठा झालो. महाराज मग आता कसं असतं, लोकांना हे माहित नसलं तर आपण सांगितलं पाहिजे ना, म्हणून नारद लोकांना सांगण्याकरता निघाले. पहिलंच गेले महाराज इंद्राला, त्याला तर आता माहितच झालं होतं. आणि ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवा सांगितलं पप्पाश्री पिताश्री असं असं झालेलं आहे. वा म्हणे वा नारदा, खरं मानलं म्हणे, तुम्हाला खूप छान काम केलं म्हणे. पुढे गेले महाराज. मग आता एवढ्यात गप बसले तर त्यांना नारद कोण म्हणत. महाराज शंकराकडे गेलेले, कैलासात गेलेले, भगवान शंकराला सांगितलं देवा म्हणे आज मी तुमच्यापेक्षा मोठं ठरलो म्हणे. नारदा काय झालं म्हणे अहो मी हिंडत गेलो होतो, एक ठिकाणी मला प्रसन्न आलो म्हणून मी तिथे तपश्चर्या केली आणि इंद्राने माझी तपश्चर्या भंग करण्याकरता उर्वशी दिकांना काय केलं, पाठवलं आणि मला कामही निर्माण झालं नाही आणि क्रोधही निर्माण झाला नाही. भगवान शंकर म्हणे वा 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 नारदा वा, खूप छान काम केलं म्हणे तुम्ही, मला ते जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. वा म्हणे वा. पण एक तुम्हाला सल्ला देऊ का, एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्ही माझ्यापर्यंत हे सांगत आले खूप चांगलं केलं म्हणे, पण इथून वर नका जाऊ, वैकुंठात जाऊन सांगू नका की असं असं झालं म्हणून. नारदाला वाटलं याला अपमान होण्याच्या भीतीनं आपण याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं विष्णुदेवाला वाटन, म्हणून हा आपल्याला वर जाऊन देत नाही. महाराज मग हातकून गेले वैकुंठात आणि भगवान विष्णूला सांगू लागले असं असं झालं म्हणून. भगवान विष्णू महाराज चतुर चेहऱ्यावर काही हावभाव दाखवले नाही मला राग आला म्हणून. पण महाराज मग भक्ताचा अभिमान भगवंताला सहन झाला नाही. तुकोबऱ्या म्हणतात ना, तिला मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा, याचा अभिमान तोडायचा ठरवला महाराज. आणि नारद मग तसे हिंडत खाली येत होते आणि खाली येत असताना त्यांनी बघितलं की एक राज्य आहे, आकाशात आहे, पृथ्वीवरही नाही आणि स्वर्गातही नाही, मधीच एक राज्य निर्माण झालेले आहे. नारदाला वाटलं आपण बरेच वर्ष तपश्चर्येत लीन होतो, मग नवीन एखादं राज्य झालं असं, दुसरा मंत्री वगैरे निवडून आला असन आणि घेतलं असेल त्यांना मनावर बाबा चांगलं करावं म्हणून त्याने काय केलं असं राज्य निर्माण केलं असं, असा विचार केला. आणि त्या नगरात गेलेले, त्या नगरात गेल्यानंतर त्यांना कळलं की इथल्या राजाची मुलगी आहे आणि त्या मुलीचं काय आहे, स्वयंवर आहे. आणि त्या स्वयंवराकरता काय अनेक देशोदेशीचे काय येणार आहे, राजे येणार आहे. नारदाने त्याचा हात बघितला आणि हात बघितल्यानंतर नारदाला कळलं याच्या सोबत जो विवाह करेल तो त्रैलोक्याचा काय होणार, मालक होणार. वा जो त्रैलोक्याचा मालक आहे तो हिच्या सोबत काय करणार, विवाह करणार. नारदाला वाटलं त्रैलोक्याचं राज्य आपल्याला मिळेल आणि मुलगी मिळेल, तसे पोरीची पंचायत म्हणून त्यांना वाटलं आपलाच नंबर लावा राजकुमाराच्या यादीत. म्हणून महाराज भगवान विष्णूकडे गेलेले, कारण महाराज नारद स्वरूपामध्ये तिला कोणी वरील असं तर काही शक्य नाही महाराज, कारण कन्या रूपम वर येत. कन्या काय बघते, रूप पाहत असते ना, तिला काही पैशाशी धनाशी काही घेणं नसते पण रूप पाहत असते. म्हणून महाराज सुंदर दिसले पाहिजे म्हणून भगवान विष्णूकडे गेलेले. म्हटलं देवा म्हणे मला एक मुलगी आवडलेली आहे आणि मला तिच्यासोबत विवाह करायचे पण माझा चेहरा चांगला नाही, मग काय करू म्हणे तुमचं हरी रूप मला द्या म्हणे. पण महाराज हरी जो शब्द आहे, या हरी शब्दाचे दोन अर्थ आहे. एक आहे हरी शब्दाचा अर्थ भगवान श्रीहरी म्हणजे विष्णू, आणि दुसरा हरी शब्दाचा अर्थ आहे माकड, वानर. महाराज मग भगवंता सांगितलं जा म्हणे, तू तिथं जाऊन बसला की तुला हरिरूप प्राप्त होऊन जाईल. नारद त्या ठिकाणी गेलेले आणि महाराज बघितलं तर काय, हरी त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त व्हायचं तर त्या ठिकाणी त्याला काय माकडाचा चेहरा प्रसन्न झालेला आहे. नंतर भगवान विष्णू त्यांनी श्राप वगैरे दिला, तो विषय झाला. पण हे काम क्रोधावर विजय मिळवण्याकरता नारदाने ही जी खटाटप केलेली त्याच्यामुळे त्यांना काय झालं, कामही निर्माण झाला त्या कन्येविषयी आणि भगवान विष्णूने आपला अपमान केला म्हणून क्रोधही काय झाला, निर्माण झाला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात याते जनावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सवाव होय. यांना जिंकण्याकरता जेवढं आपण बळ आणावं ते काय करतं, यांनाच सपोर्ट करतं, आपल्या विरोधात जातं. असे हे काम क्रोध आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे, टाइम आपला संपलेला आहे. आपण आता पशायदान घेऊ, घ्यायचं ना.
हो द्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमद द्यावे पसाय दानये जे खळांची व्यंकटी सांडो तया 70 मिरती रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी पेटतो या भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी एत मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. झालेला आहे आपला टाइम. रामकृष्ण हरी महाराज. आजची सेवा अतिशय उत्तम झाली. तुम्ही जे दृष्टांत दिले क्रोध आणि कामाविषयी, त्यानंतर नारदांचं जे उदाहरण दिलं, तर ते देव जिथं हे झाले नाही तिथं आपण माणसं तर काय करणार, नाही का? त्यामुळं आपल्याला संसारात राहून परमार्थाची किती गरज आहे. आणि आता तर हे कलियुगाचं तर हे चाललेलं आहे, त्यामुळं आपल्याला खरंच नामस्मरणाची अतिशय गरज आहे. तर ह्या ग्रुपला जास्तीत जास्त लोकांनी खरं लाभ घ्यायला पाहिजे, कारण तुमच्यासारख्या सगळ्याच महाराजांकडनं आम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन एक तास मिळतं. तर वशिष्ठ गुरुकुल सर्व साधकांतर्फे महाराजांचे खूप खूप अभिनंदन पण